बघा काय सुरेख चकल्या झाल्यात, एकसारख्या रंगावर तळल्यात, काटेरी झाल्यात, पोकळ झाल्यात, खुसखुशीत झाल्यात, अजिबात तेलकट होत नाहीत। दुसरे म्हणजे चकली पाडताना तुटत नाही, तेलात विरघळत नाही, मऊ पडत नाही, कडक होत नाही, डब्यामध्ये तेल धरून राहत नाही, असं काही होत नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर। अगदी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे। चकली भाजणी करण्यापासून ते चकल्या डब्यामध्ये भरेपर्यंत आणि पोटात जाईपर्यंत संपूर्ण प्रवास सांगितलाय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात पहिल्यांदा केला जाणारा पदार्थ, तो म्हणजे चकली भाजणी, जो सगळ्यांना आवडतो। स्वयंपाकघर कसं सजलंय कमेंटमध्ये सांगा। तुमची दिवाळीची तयारी झाली का हे सुद्धा सांगा। आज आपण करतोय चकलीची भाजणी। भाजणी करतानाचं प्रमाण, ती तयार कशी करायची, खमंग होईल यासाठी काय करायचं आणि त्यापासून खुसखुशीत काटेरी पोकळ चकली कशी करायची सगळं बघणार आहोत। वजनी वाटी दोन्ही प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे घरगुती करायची ऑर्डर घ्यायच्यात, सगळ्यांनाच उपयुक्त व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। रेसिपीला सुरुवात करूया। तर आता चकली भाजणी करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजणीसाठी काय साहित्य लागणार आहे त्याचं वजनी प्रमाण बघू। आपण घेतलेले आहेत अर्धा किलो तांदूळ, 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ, 100 ग्रॅम पिवळी मूग डाळ, 50 ग्रॅम उडदाची डाळ, 100 ग्रॅम साबुदाणा, 100 ग्रॅम पोहे, 20 ग्रॅम धने आणि 10 ग्रॅम जिरे। वजनी प्रमाण समजलं। ऑर्डर घ्यायचे असतील तर तुम्ही वजनी प्रमाण वापरा किंवा कसंही तुम्हाला जे सोपं वाटेल ते। वाटीचं प्रमाण सांगते। 4 कप तांदूळ, 1.5 कप हरभऱ्याची डाळ, पाऊण कप पिवळी मूग डाळ, अर्धा कप उडदाची डाळ, पाऊण कप साबुदाणा, 1 कप पोहे, पाव कप धणे, 2 टेबलस्पून जिरे। दोन्ही प्रमाण बघून झाली, रेसिपीला सुरुवात करूया। आता भाजणी करायची आहे तर आपण काय करू, धान्य धुवून घेणं गरजेचं आहे। धने, जिरे, साबुदाणा आणि पोहे हे आपण केले बाजूला। आता आपल्याला घ्यायचंय तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि मूग डाळ, उडीद डाळ हे तिन्ही घेतलं। आता आपण काय करूया, उडदाची डाळ आणि मूग डाळ मी एकत्र करतेय, कारण या दोन्ही डाळी थोड्या चिकट असतात, आकाराने सारख्या असतात, त्यामुळे एकत्र भाजल्या तरी चालतात। तर आपण काय करूया, तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि या दोन्ही डाळी वेगवेगळ्या स्वच्छ धुवून घेऊया। तर इथं हे सगळं धान्य आधी निवडले, खडे डोळ काय असेल तर ते काढायचं। तर तिन्ही डाळी आणि तांदूळ वेगवेगळ्या स्वच्छ धुतल्या, चाळणीवर 10 मिनिटं निथळून देऊ। सगळं धान्य 10-15 मिनिटं निथळलं। आता यांना सुकवायचंय। सुकवताना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कापडांवर टाकायचं। इथं मी ताट घेतलंय, ताटावर कॉटनचा स्वच्छ कोरडा कपडा अंथरला आणि मला कमेंट्स येतात की ताई तू हे कापड 5-6 वर्षांपासून वापरते, आणि हो तेव्हापासून वापरते, कारण खूप छान कॉटन आहे ना हे, म्हणून। आता तांदूळ आपण या ताटावर चांगले पातळ पसरवायचे, अजून पातळ पसरवले तरी चालतील, आणि याला 2 तास फॅन खाली सुकवायचं। जाड थर लावला असेल तर फक्त मध्ये मध्ये हात फिरवून घ्यायचा। दुसऱ्या कपड्यावर आपण मूग आणि उडदाची डाळ एकत्र घातली, हिलाही चांगलं पसरूया। आणि आता हरभरा डाळ। तर सगळं धान्य आपण स्वच्छ धुतलं, चांगलं निथळलं आणि वेगवेगळं ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे। याला फॅन खाली 2 ते 3 तास सुकवून घ्यायचंय। उन्हात सुकवायचं नाही, नाहीतर धान्य कोरडं होतं, चकली भाजणी चांगली होणार नाही। किंवा तुम्ही सरळ याला रात्री असं पसरून ठेवलं, फॅन न लावता, सकाळपर्यंत धान्य चांगलं सुकतं। आणि हे घ्या, 2 तासांनी आपल्या डाळी आणि तांदूळ सगळं छान सुकलेलं आहे। एकदम कडकडीत करण्याची गरज नाही, फक्त असं एक्स्ट्राचं पाणी फक्त आपल्याला सुकवून घ्यायचं आहे याचं। हे सगळं सुकत होतं तोपर्यंत मागे तुम्हाला दिसत असेल आम्ही रवा लाडू करून घेतले, पाकातले रवा लाडू, त्याचाही व्हिडिओ लवकरच येणार आहे। हे सगळं धान्य सुकलेलं आहे, भाजणी करायला घेऊ। आता भाजणी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या परातीत ताटात आपण भाजणी काढतोय ती परात तर कोरडी हवीच, पण त्याच्यावर कोरडं स्वच्छ सुती कापड अंथरायचं, म्हणजे भाजणीला पाणी सुटून ती ओली होत नाही। ठीक आहे। आता भाजणीसाठी जी कढई आपण घेतो ती जाड तळाची घ्यायची, शक्यतो मोठी अशी ढळढळीत हलवता येईल अशी घ्या, आणि गोल तळाची घ्या, म्हणजे भाजताना हात अवघडून येणार नाही। तर इथं मी जाड तळाची कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घालूया तांदूळ। तांदूळ घालू आणि हे चांगले असे मस्त फुलेपर्यंत, पांढरट रंग येईपर्यंत भाजून घेऊ। आता भाजणी करतानाच्या टिप्स ऐका। कढई तर जाड तळाची घ्यायची, एकदा चांगली तापली की गॅस कमी करायचा आणि धान्य सतत हलवत भाजायचं, म्हणजे ते आतपर्यंत छान खमंग भाजलं जातं आणि चकलीची भाजणी सुद्धा तितकीच खमंग होते आणि मग चकली पण तितकीच खमंग होते। फक्त लक्षात घ्या, धान्य भाजताना एकदम एकसारख्या आकाराचं धान्य असतं ते एका वेळी भाजलं तरी चालतं, पण तुम्ही हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र भाजली तर हरभऱ्याची डाळ कच्ची राहणार, मूग डाळ जास्त भाजली जाणार।
त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. धान्य भाजताना पेशन्स ठेवून मंद आचेवर भाजायचं. सगळं धान्य असंच आपण एक एक करून भाजूया. आणि हे बघा तांदूळ मस्त भाजले गेलेले आहेत. असे हलवताना एकदम असे मोकळे मोकळे वाटायला लागले की समजायचं तांदूळ भाजून झालेले आहेत. हे तांदूळ भाजण्यासाठी मला एकूण 9 ते 10 मिनिट लागले मंद आचेवर. यापेक्षा थोडेसे अगदी मिनिटभर जास्त भाजले गेले तर चालतील, पण खूप जास्त भाजू नका. तांदूळ भाजून झालेले आहेत. आता परातीवर आपण जे कापड टाकलं त्याच्यावर काढून घेऊया. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल भाजणीला तांदूळ कोणता वापरायचा. तर भाजणीसाठी तुम्ही रेशनचे तांदूळ वापरा किंवा कुठलाही जुना तांदूळ चालेल, फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही. तांदूळ भाजून झाले. आता भाजूया हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ सुद्धा मंद आचेवर हलके फुलके डाग येईपर्यंत, चांगली कोरडी होईपर्यंत भाजायची. तर हरभऱ्याची डाळ पण बघा मस्त भाजून झाली आहे. अशी छान कुडुम कुडुम भाजली गेली पाहिजे, म्हणजे ती आतपर्यंत भाजली जाते. ही डाळ भाजण्यासाठी मला एकूण 6 ते 7 मिनिट लागले. डाळ ही तांदळामध्ये काढूया. हरभरा डाळ भाजून झाली. आता भाजूया मूग आणि उडदाची डाळ. या दोन्ही डाळी मंद आचेवर अशाच भाजूया. मूग आणि उडदाची डाळ दोन्ही मस्त भाजलेले आहेत. हे दोन्हीही डाळी भाजण्यासाठी मला 4 ते 5 मिनिट लागले. काढूया. या दोन्ही डाळी बघा अशा छान खमंग भाजलेल्या आहेत. हलका हलका रंग बदललेला आहे. आता यामध्ये घालूया साबुदाणा. साबुदाणा ही 2 ते 3 मिनिटं भाजायचा, खूप जास्त भाजायचा नाही. साबुदाणा पण मस्त भाजलाय 2-3 मिनिटं. त्याच्यातलं फक्त मॉइश्चर काढायचंय. काढून घेऊ. आता मात्र कढई तापायला लागली आहे म्हणून मी कापड घेतलंय धरायला. आता भाजायचे पोहे. पोहे सुद्धा आपल्याला फार काही भाजत भिजत बसायचं नाहीये. असं 2 ते 3 मिनिटं फक्त चांगले कडकडीत तापेपर्यंत गरम करायचे. आणि हे बघा 2-3 मिनिटातच पोहे मस्त भाजलेले आहेत. असे थोडेसे श्रिंक होतात. हाताने चुरले की चुरले जातात. पोहे पण भाजणीवर काढूया. आता भाजूयात धणे आणि जिरे. याला मात्र मंद आचेवर मिनिटभर भाजायचं. छान असा घमघमाट येईपर्यंत. कच्चं ठेवू नका, नाहीतर भाजणीला लवकर जाळी धरते. ही आपण जी भाजणी तयार करतोय ही एकदा करून ठेवली की 6 महिने टिकते. फक्त तिला पाण्याचा हात लावून देऊ नका. दमट हवामानाच्या ठिकाणी राहताय तर 1-2 महिनेच टिकेल. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि मग वापरा. आणि हे बघा धने आणि जिरे मस्त खमंग भाजलेले आहेत. घमघमाट सुटलाय. धने जिरे भाजले की भाजणी करायला लागलो याचा फील येतो. यालाही भाजणीवर काढायचं. सगळं धान्य भाजून झालंय. याला मिसळायचं, संपूर्ण गार करायचं. याला फॅन खाली 1 ते 1.5 तास असंच ठेवू आणि पूर्ण गार करून घेऊ. तर सगळं धान्य पूर्ण गार झालेलं आहे. याला गिरणीमधनं बारीक दळून आणायचंय. दळून आणताना फक्त लक्षात घ्या याला गव्हावर वगैरे ज्वारीवर टाकायचं नाही. ज्वारीवर एक वेळ चालेल पण गव्हावर टाकायचं नाही. याला एखाद्या डाळीवरच दळून आणायचं. दळून आणताना बारीक दळून आणायचं. आणि आपण ही चकली भाजणी दळून आणलेली आहे. आता माझी मैत्रीण शेजारीच आहे जी गिरणीवर हे दळून देते. मी पूर्ण गार केलं. याला बारीक दळून आणलंय आणि आपली ही चकली भाजणी तयार झाली. ही भाजणी तयार झाल्यानंतर बरोबर 1 किलो होते, कारण आपण प्रमाण तसंच घेतलेलं आहे. आता ही चकली भाजणी तयार झाली आहे. ही तुम्ही 1 महिनाभर 15 दिवस आधी करून ठेवली तरी पण चालते. पाहिजे तेव्हा चकल्या करायला घेऊ शकता. दिवाळीच्या फराळामध्ये तुम्हाला पहिल्यांदा करायचं असेल तर ती भाजणी करायला घ्यायची, कारण ती आधी करून ठेवली तर चालते. आता आपण यापासून चकल्या कशा करायच्या ते बघणार आहोत. आणि हो, जर तुम्हाला ही भाजणी करायला वेळ नाहीये किंवा तुम्हाला इतकं सगळं करत बसायचं नाही तर ही भाजणी तुम्ही सरिताज किचनमधनं ऑर्डर करू शकता. अगदी इथं मी तुम्हाला जे सांगितलं, जे प्रमाण सांगितलं त्याच पद्धतीने अगदी खमंग चकलीची भाजणी सरिताज किचनमध्ये तयार होते. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर ही भाजणीपासून चकली कशी तयार करायची हे अगदी व्यवस्थित त्याच्यावर लिहिलेलं आहे. सगळं प्रमाण व्यवस्थित दिलंय. मग ते वजनी असो किंवा वाटीचं असो. तर आपली भाजणी तयार झाली आहे. याचं वजनी प्रमाण काय घ्यायचं आणि वाटीचं प्रमाण काय घ्यायचं ते बघूया. आता पहिल्यांदा आपण याचं वजनी प्रमाण बघूयात. समजा तुम्हाला किलोच्या प्रमाणात म्हणजे सगळी भाजणी वापरायची 1 किलो तशीच्या तशी आणि तुम्हाला किलोचं प्रमाण हवंय तर त्यासाठी चकली करतानाचं साहित्य बघूया. तर त्यासाठी आपण घेतली 1 किलो चकली भाजणी. 1 किलोसाठी आपल्याला 90 ते 100 ग्रॅम तेल लागणार आहे. 4 चमचे तीळ लागतील. चवीपुरतं मीठ लागेल. 1 चमचा ओवा आणि 5 ते 6 चमचे मिरची पावडर लागेल. आणि जर तुम्ही कपने मोजताय किंवा वाटीने मोजताय तर त्याचं प्रमाण काय असेल ते सांगणार आहे. तर इथं समजा तुम्ही 4 वाट्या किंवा 4 कप भाजणी घेतली तर त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी किंवा पाव कप तेल घ्यायचंय. 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे. चवीपुरतं मीठ घ्यायचंय. अर्धा चमचा ओवा आणि
एका कपाला 1 चमचा, साधारण 1 छोटा चमचा असे मिरची पावडर एकूण 4 टीस्पून घ्यायची. आणि जर तुम्ही घरगुती स्वरूपात करताय तर मी सजेस्ट करेन की तुम्ही त्याच्यावर जे लिहिलेलं प्रमाण आहे ते घ्या, किंवा तुम्ही तुमच्या घरातली भाजणी आहे तर इथं सांगितलेलं वाटीचं प्रमाण घ्या. समजा 1 कप जर भाजणी असेल ना त्याला 1 टेबलस्पून तेल पुरतं, किंवा तुम्ही वाटीने करताय तर 4 वाट्या भाजणीला त्याचा पाव भाग म्हणजे पाव वाटी तेल पुरतं. ठीक आहे. तर आपण 4 कपाची भाजणी चकली करतोय. कप भरताना एकदम दाबून भरायचं नाही किंवा एकदम भुसभुशीत भरायचं नाही, असा हलका हलका दाबून भरायचा. तर आपण इथं 4 कप भाजणी घेतली. वजनाने ही अंदाजे अर्धा किलो भाजणी आहे. आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. एवढ्या भाजणीला अंदाजे 1 ते 1.25 टीस्पून मीठ जातं. अर्धा चमचा ओवा, पांढरे तीळ 2 चमचे आणि मिरची पावडर आवडीप्रमाणे. आता हे आपण आधी चांगलं मिक्स करूया आणि यामध्ये घालूयात कडकडीत तेलाचं मोहन. ते किती घालायचं तुम्हाला माहिती आहे. 4 कपाला पाव कप किंवा 4 वाट्याला पाव वाटी तेल घ्यायचं. हे तेल कडकडीत तापूया. तेल कडकडीत तापलंय, गॅस बंद करूयात आणि हे कडकडीत तेलाचं मोहन भाजणीवर ओतू. तेल असं कडकडीत करून घ्यायचं म्हणजे मग चकली पण खमंग होते. याला आता मिक्स करायचं आहे. इथं आपण उकड काढून चकली करणार नाही, त्यामुळे ती अजिबात तेलकट होणार नाही. मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. जरी तुम्ही सरिताज किचनमधून ही भाजणी ऑर्डर केली तरी सुद्धा याच प्रमाणात याच पद्धतीने चकली करा, खूप छान होईल. बऱ्याचदा तुम्हाला प्रॉब्लेम येतो ना, चकली केल्यानंतर खाली तळाशी तेल साठतं. असं होणार नाही जर ही पद्धत वापरली तर आपण सुरुवातीला हे तेल चमच्याने याच्यात मिसळून घेतलं. आता तेल कोमळ झालंय. या सगळ्या भाजणीला चांगलं चोळून लावायचं. याने काय होतं, तेल सगळीकडे एकसारखं लागलं की पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि चकली सगळीकडनं एकसारख्या रंगावर तळली जाते. बऱ्याचदा बघा चकली तळताना मध्ये मध्ये पॅच येतात. ते कधी, जेव्हा तुमचं तेलाचं मोहन नीट मिसळलं जात नाही तेव्हा. याला 1 ते 2 मिनिटं असं छान मिसळून घेऊ. हवं तर 2 हातांनी असं असं करून मिसळा, छान मिसळलं जाईल. आणि हे बघा तेल आपण चकली भाजणीमध्ये पूर्ण मिसळून घेतलंय. आता पीठ मळायला घेऊया. आता उकड काढायची नाहीये, पण हे पीठ गार पाण्यातही मळायचं नाही. तर हे पीठ आपल्याला चांगलं कडकडीत पाण्यामध्ये मळायचं आहे, म्हणजे पीठ अजून छान हलकं होईल आणि चकली खुसखुशीत होईल. आता इकडे पाणी कसं उकळायला पाहिजे हे बघा. पाणी उकळायला ठेवलंय. पाण्याला उकळी यायला लागली, अजून बबल्स येत आहेत की गॅस करायचा बंद. आणि हे पाणी आपल्याला चकली भाजणी भिजवायला वापरायचं आहे. तर तुम्हाला प्रमाण पण सांगते, अंदाजे किती पाणी लागतं. तर आपण ज्या कपाने भाजणी मोजली हा पण तेवढ्याच साईजचा कप आहे, 250 ml चा. थोडं थोडं पाणी घालूया. पाऊण कप पाणी घातलं. याला मिसळायचं. माझ्या अंदाजाने जेवढी भाजणी असते त्याच्या अर्ध्या पटीने पाणी लागतं. आता आपण सगळं पाणी घालूया. 1 कप पाणी मिसळलं, अजून अर्धा कप पाणी मी मिसळते. आता मात्र हळूहळू मिसळायचं, जसं लागेल तसं घ्यायचं. आणि हे बघा मी याला असं मळलेलं आहे. 4 कप भाजणी होती, 2.25 कप कडकडीत गरम पाण्यामध्ये मी याला असं कोरडं कोरडंच मळून घेतलंय. याच्यावर झाकायचं, 10 मिनिटं असंच ठेवायचं. 10 मिनिट आपण पीठ झाकून ठेवलं होतं. हे बघा तुम्हाला इथं वाफ दिसते. बस इतकंच आपल्याला एवढ्याशा गरम वाफेमध्ये याला भिजू द्यायचं. आणि आता याला मळून घेऊया. तर मी काय करते, थोडंसं पीठ आपण काढूया, लागेल तसं तसं मळूया. आता हे पीठ मळताना आपल्याला कडकडीत गरम पाणी वापरायचं नाही, गार नाही, तर कोमट पाणी वापरायचं. आणि पीठ लागेल तसं पाणी घालून चांगलं मळायचं. आता चकलीचं पीठ मळत असताना खूप पातळ करू नका. जर चकलीचं पीठ खूप पातळ केलं तर पहिलं तर काटे येत नाहीत. दुसरं म्हणजे चकली तळण्यासाठी फार वेळ घेते, जास्त वेळ तेलात राहिल्यामुळं कडक होते. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जर तिला नीट तळलं नाही तर आतमध्ये मऊ राहते. पीठ कितपत घट्ट पाहिजे हे मी सांगणारच आहे. तुम्ही बघताय तर मी फक्त पाण्यामध्ये हात घेते आणि याला मळते. हे बघा कोमट पाणी लावून मी चकलीचं एवढं पीठ मळून घेतलंय. तुम्ही बघाल तर हे बरंच घट्ट आहे, पण असं दाबल्यानंतर याला खूप चिरड्यावरड्या जात नाहीत. याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित झालं. यापेक्षा पातळ करू नका किंवा यापेक्षा चिरा पडेल इतकं घट्ट ठेवू नका. तर आपलं चकलीचं पीठ आपण तयार करून घेतलंय. थोडं थोडं करून सगळं पीठ असंच मळूयात आणि मग चकल्या करायला घेऊ. हे बघा सगळं पीठ थोडं थोडं करून मळून घेतलं. चकल्या पाडायला सुरुवात करूया. उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आणि सोऱ्यामध्ये मावेल एवढं पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं. तुम्हाला वाटलं की खूप कोरडं पडलंय, अगदी थोडंसं कोमट पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यात हात घ्या
आणि याला मळून घ्या. सोऱ्यामध्ये भरायच्या आधी तुम्ही जर पीठ असं छान मळलं ना, पाणी लावा किंवा न लावता छान मळून घेतलं की चकली पाडताना तुटत नाही. आता इथे हा सोऱ्या घेतलाय, त्याला चकलीचा साचा लावला. आता ही जी खरखरीत बाजू असते ती साच्याच्या बाहेर आली पाहिजे, म्हणजे चकलीला काटे छान येतात. आता चकलीचा गोळा भरताना एकसंध भरायचा, तुकडे तुकडे करून घालायचा नाही, म्हणजे एकसंध गोळा असेल तर हवा राहत नाही आणि चकली पाडताना फटकन आवाज येऊन तुटत नाही. पीठ व्यवस्थित दाबून लावलं, चकली पाडूया. सोऱ्या व्यवस्थित बंद केल्या. आता इथं मी प्लेट्स घेतल्यात. ताटलीच्या मागच्या बाजूला चकली पाडायची, मधला वेढा गोल करायचा आणि वेढे घेताना जवळून घ्यायचे, आपल्याला खूप लांब लांब घ्यायचे नाही. 3 वेड्याची चकली करते, शेवटचं टोक तोडायचं आणि चिकटवून लावायचं. अजून एक चकली करूया. मधला वेढा थोडासा गोल करून घ्यायचा. वेढे घेताना खूप अंतर ठेवायचं नाही. 3 वेढे झाले, टोक तोडायचं आणि चिकटवून लावायचं. आता लक्षात घ्या, याला असं उलटं फिरवून ठेवायचं, म्हणजे हे जे बाहेर येत राहतं ना ते येणार नाही, कारण हवेचं प्रेशर आपण काढून घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटतंय चकली पाडताना तुटू नये तर खूप सोऱ्या उंचावर धरू नका, नाहीतर तार तुटते. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटते चकल्या मऊ पडू नयेत तर खूप मोठ्या मोठ्या चकल्या करू नका. मध्यम आकाराच्या 3 वेड्याच्या चकल्या केल्या तर व्यवस्थित तळल्या जातात आणि मऊ पडत नाही. आता चकली तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. तळणीसाठी करडईचं तेल उत्तम सांगितलंय, जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता चकली तळण्यासाठी शक्यतो तेल जरा जास्तच घ्यावं लागतं. तेल व्यवस्थित तापू द्या. तेल कसं तापलं पाहिजे, थोडासा तुकडा टाकून बघितला तर हे बघा बबल्स येत आहेत आणि असा 1-2 सेकंदात वर येतो, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तेल कमी तापलं असेल तर चकली मऊ पडते किंवा तेलात विरघळू शकते. कडकडीत तापलं असेल तर वरून करपते, आतनं कच्ची राहते. आपलं तेल व्यवस्थित तापलंय. मावतील एवढ्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या. आपण जर चकल्यांची खूप गर्दी केली तरी सुद्धा तेलाचं तापमान कमी होईल आणि चकली तेलामध्ये विरघळेल. याच्यामध्ये 4 चकल्या मावतायत. मी एका वेळी 4 चकल्या तळायला सोडते. मोठ्या असतील तर 3 मावत असतील तर 3च सोडा, पण जास्त गर्दी करू नका, नाहीतर तेल गार होईल आणि चकली तेलकट होईल. आता चकली सोडल्या बघा किती बबल्स आहेत, भरपूर आहेत की नाही. हे थोडेसे कमी झाले, चकली थोडी सेट झाली की मग उलटायची, घाई करायची नाही. अजून एक टिप, एका वेळी एका बॅचच्या चकल्या पाडून ठेवायच्या, म्हणजे 4 तुम्हाला तळता येणार आहे. 4 पाडा तळून घ्या, मग 4 पाडा तळून घ्या, किंवा त्या तळत आल्या की 4 पाडा. तुम्ही खूप जर चकल्या एका वेळी पाडून घेतला तर त्या वाळल्यासारख्या होतात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर नीट तळल्या जात नाहीत किंवा तुटू शकतात. आता बघा बबल्स थोडे कमी झालेत, चकली सेट झाली. 1 ते 1.5 मिनिट झाला असेल. चकली उलटूया. सुरुवातीला पाहिजे तर गॅस मोठा करा. चकली सेट झाली की उलटून घ्यायची. गॅस मध्यम करायचा, कमी पण करायचा नाही, मोठाही ठेवायचा नाही, दोन्हीच्या मध्ये ठेवायचा आणि चकलीचे बबल्स कमी होईपर्यंत चकली तळून घ्यायची. चकली तळताना घाई करायची नाही. चकली तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ते पेशन्स. ते तुमच्यात असले तर चकली जमलीच म्हणून समजा. आता बघा चकलीवरचे बबल्स सगळे कमी झालेले आहेत, याचा अर्थ चकलीतला पाण्याचा अंश निघून गेला आहे. चकली छान तळली गेलेली आहे आणि ही चकलीची एक बॅच तळण्यासाठी मला मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट लागले. चकली तळून झाली आहे, काढूया. काटे किती छान आलेत बघा. चकली सुद्धा छान तळली गेली आहे. आवाजावरून कळतंय की नाही. आता उरलेली चकली पण आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे. फक्त लक्षात घ्या, दुसरी बॅच तळताना तेलाचं तापमान थोडंसं वाढवलं गेलं पाहिजे. गॅस एक 5-10 सेकंदासाठी मोठा करायचा, मग मध्यम करायचा आणि चकली तळायला सोडायची. तेल व्यवस्थित तापलं. दुसरी बॅच मी तोपर्यंत करून घेतली होती, जोर आधीची चकली तळत होती ती तळायला सोडू आणि अगदी पहिल्याप्रमाणे चकली तळून घेऊ. तुम्हाला जर वाटतंय चकलीचा रंग तुम्हाला अजून असा डार्क लालसर हवाय तर तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरू शकता, ज्यामुळे चकलीला लालसर रंग येईल. एक बॅच तळून झाली, उरलेल्या सगळ्या चकल्या अशाच करून घेते आणि आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. बघा काय सुरेख दिसत आहेत. काटे किती मस्त आलेले आहेत बघा. आपण जे प्रमाण घेतलं होतं ते वजनी प्रमाण अर्धा किलो होतं आणि कपचं प्रमाण 4 कप होतं. तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर 50 ते 52 चकल्या तयार झाल्या 3 वेड्याच्या. आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर बरोबर पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम चकली तयार होते. तुम्हाला जर 1 किलो चकली करायची असेल तर तुम्ही 750 ग्रॅम भाजणी घ्या.
बरोबर 1 किलो चकलीचं प्रमाण तुम्हाला मिळेल आणि तेवढ्या प्रमाणामध्ये जवळपास 70 ते 75 चकल्या तयार होतील. पाव किलो भाजणी असेल ना, तर त्याच्यात 25 चकल्या तयार होतात. म्हणजे तुम्हाला 100 चकल्या करायच्या तर 1 किलो सरिताज किचनची भाजणी वापरा किंवा तुम्ही तयार केलेली वापरा. या प्रकारे करू शकता. इथं सांगितलेल्या टिप्स जरूर फॉलो करा. टिप्समध्ये जर चकली पाडताना तुटत असेल याचा अर्थ पीठ खूप घट्ट आहे. त्याला थोडंसं पाणी लावून मळून घ्या किंवा पाणी न लावताच भरपूर मळा, म्हणजे मग चकली पाडताना तुटणार नाही. तळतानाच्या टिप्स फॉलो करा. चकली तुम्ही जितकी छान भाजणी म्हणजे पीठ मळाल ना, तितकी ती चांगली तळली जाते. जितकी जास्त चकली तळायला वेळ घेते ना, तितकी ती कडक होण्याची शक्यता असते. आणि ही चकली अतिशय सुरेख झाली आहे. यातली एक चकली तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा, चकली तर काटेरी झालेली आहे, छान पोकळ झाली आणि हाताला अजिबात तेल लागत नाही. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. इथं सांगितलेलं प्रमाण वापरा. सरिताज किचनची भाजणी ऑर्डर करायची असेल तर ती करून करा किंवा तुम्ही करून करा. तर मस्त चकली तयार आहे. मागे रव्याचे पाकातले लाडू तयार आहे. तुम्ही सुद्धा या रेसिपीज नक्की करून बघा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा.